नमस्कार सर. नमस्कार मॅडम, बोला. सर, धातू किंवा सिमेंटचा स्त्रियातील डिप्रेशन किंवा नैराश्यावर काही परिणाम होतो का ह्याबद्दल माहिती द्यावी. अच्छा, तुमचं वय सांगा मला. माझं 35 सर. आणखी मुलगा मुलगी काय आहे तुम्हाला? 2 मुलं आहेत. बर, ठीक आहे. खूप सुंदर प्रश्न आहे तुमचा, नक्कीच तुम्हाला उत्तर देऊया. प्रियंकाजी, या ठिकाणी धातूचे फायदे काय असतात हा टॉपिक तिने ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे आणि आपण त्यांना अगोदरच ऍडव्हान्स मध्ये सांगितलेलं असतं की हा टॉपिक आहे, मग ते प्रश्नोत्तर काढतात. नैराश्य आणि धातू हे संबंध असेल का, सांगूया आपण. मित्रांनो, या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आपण जेव्हा आपलं लाईफ जगताना एखादी गोष्ट का बनली असेल, एक क्युरिओसिटी असते. धातू म्हणजे वीर्य, वीर्य म्हणजे सिमेंट, सिमेंट म्हणजे ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर जो त्या ठिकाणी पातळ व्हाईट कलरचा द्रव बाहेर पडतो आणि तो पडल्यानंतर त्या ठिकाणी प्रेग्नन्सी राहते, त्याला सिमेंट म्हणतात किंवा वीर्य म्हणतात. काय क्वालिटी आहे ती वीर्याच्या, आपल्याला काहीतरी माहिती आहे का त्याबद्दल बेसिक? आता यांनी काय विचारलं, नैराश्यावर काही फरक पडतो का? मित्रांनो, या सिमेंटमध्ये 200 प्रकारचे प्रोटीन असतात, वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स असतात, एन्डॉर्फिन्स असतात, इस्ट्रोजन आहे, प्रोजेस्ट्रॉन आहे, त्याचबरोबर फ्रुक्टोज आहे आणि त्याचबरोबर डोपॅमिन आहे, ऑक्सिटोसिन आहे, वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेस एलिमेंट असतात. जेव्हा अनप्रोटेक्टेड तुम्ही क्रिया करता आणि सिमेंट ॲब्सॉर्ब होतं, त्यावेळेला त्या ठिकाणी लव मॉलिक्यूल तयार होतात, ऑक्सिटोसिन तयार होतं, डोपॅमिन तयार होतं. त्यामुळे एक अभ्यास असा झालेला आहे की ज्यांचा नॉन इन्फेक्टेड नॉन पार्टनरचा कॉन्टॅक्टमुळे सिमेंट ॲब्सॉर्ब झालं, त्या ठिकाणी या स्टडीमध्ये समजा 100 स्त्रियांचा ग्रुप आणि एक दुसरा ग्रुप ज्यामध्ये की 4-4 महिने संबंध झाला नाही, ज्या रेग्युलर करतात, अशा केसमध्ये डिप्रेशनचं प्रमाण हे कमी आढळून आलेलं आहे. कारण या ठिकाणी सिमेंटमध्ये एक नर्व्ह ग्रोथ फॅक्टर असतात आणि हे नर्व्ह ग्रोथ फॅक्टर ब्रेनमध्ये टिश्यू ह्या सशक्त करतात, स्ट्रॉंग करतात आणि म्हणून हा इतका मोठा फायदा आहे तुमच्या सिमेंटचा, वीर्याचा, जो की सर्वांना माहीत पाहिजे. म्हणजे फक्त औषध गोळ्या घेऊनच डिप्रेशन जाणार आहे का? नाही. पण या ऍक्टिव्हिटीचं हे नैसर्गिक इतकं मोठं महत्व आहे आणि म्हणून आपल्या नोन, ओन आणि नॉन इन्फेक्टेड हा शब्द अतिशय महत्वाचा आहे.